जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय या योजनेमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर 13 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत वराह पालन आणि जे काही गट असतील अशा गटांना एफपीओ एफपीसी याचप्रमाणे महिला बचत गटांना मुरघास यंत्राचं वाटप या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेच्या संदर्भातील मोठी चर्चा झाली आणि याच्यामध्ये काही आमदारांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत वराह पालनाचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली होती आणि याच अनुषंगानं आज 13 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी.आर निर्गमित करून या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पहिली बाब ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे बचत गटांना याचप्रमाणे गटांना एफपीओ एफपीसींना मुरघास संयंत्राचं वाटप। याच्यामध्ये जे काही एफपीओ असतील एफपीसी असतील याचप्रमाणे आत्मा अंतर्गत बचत जे गट असतील शेतकरी गट याचप्रमाणे महिलांचे जे काही बचत गट असतील उमेदच्या अंतर्गतचे बचत गट असतील या सर्वांना या योजनेच्या अंतर्गत आता मुरघास यंत्राचं वाटप ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। संस्थेकडे किमान 50 शेतकरी सदस्य असतील, संस्थेचं भागभांडवल 5 लाख रुपयाचं असावं, संस्थेचे लगतच्या मागील 3 वर्षाचं लेखापरीक्षण झालेलं असावं, अशा प्रकारचे जे काही अटी शर्तीच्या अंतर्गत जे पात्र गट असतील या गटांना एफपीओ एफपीसींना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। याच्यामध्ये गटांना प्राधान्य दिलं जाणार आहे लाभधारकाचा अर्ज विचारात घेऊन। याच्या अंतर्गत दुसरी बाब समाविष्ट केली जाणार आहे ते म्हणजे वराह पालन योजना, ज्याच्या अंतर्गत 5+1 असा वराह गट आणि त्याचा विमा ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, सर्व प्रवर्गातील लाभार्थी, भूमिहीन, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक आणि सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट या लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे। याच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्य राहील, अत्यल्प भूधारक शेतकरी, वन हक्कधारक शेतकरी आणि महिला बचत गटांना सर्व याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। याच्या अंतर्गत 5 वराह 22,500 रुपये प्रति वराह, नर वराहासाठी प्रति नर वराह 25,000, त्यांचा 3 वर्षाचा विमा 17,531 रुपये, असे एकूण 1,58,187 आणि शेड, खाद्य, पाण्याची भांडी वगैरे जे काय असेल त्याचे 50,000 असा एकूण 2,08,187 रुपये एवढा प्रकल्प खर्च निश्चित करून सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अशा प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये पशुपालन व्यवसायाचं शासकीय निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र घेतलेले लाभार्थी, ज्यांच्याकडे जमीन असेल किंवा भूमिहीन असेल तर भूमिहीनचं प्रमाणपत्र असे लाभार्थी याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत। याच्यासाठी प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र, यूडीआयडी दिव्यांग असेल तर यूडीआयडीचं प्रमाणपत्र आणि शेडसाठी जागा उपलब्ध असल्याबाबत तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाही याच्याबाबतचं स्वयं घोषणापत्र असे कागदपत्र घेऊन या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे 2 महत्त्वाच्या अशा बाबी या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करून राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, लवकरच या योजनेकरता अर्ज सुरू केले जातील। याचे अर्ज सुरू झाल्यानंतर याच्यावरती अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातील अपडेट आपल्या चॅनलवरती नक्की येईल। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।